बाबूराव 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 बाबूराव. हॅलो हॅलो. हा, मी गिरीधर दामोदर देवधर बोलतोय. आपल्याला पदवीधर मुलं हवी आहेत. हो, काय झालं क्वालिफिकेशन? मी पदवीधर आहे. माझं आडनाव देवधर आहे, नाव गिरीधर आहे, वडिलांचं नाव दामोदर. कुठून बोलता आपण? गुहागर. तुम्हाला औरंगाबादला यावं लागेल तर औरंगाबादला आपल्याकडे जॉब आहे सर. ठीक आहे. ठीक नाहीये, एवढ्या लांब कसं शक्य होईल मला? तर औरंगाबाद मध्ये जॉब आहे सर. ठीक आहे. ठीक नाहीये, काय करावं लागेल त्यासाठी? मग एक्झॅक्टली काय म्हणायचं आपल्याला? आपल्याला काय म्हणायचं आहे, म्हणजे जॉब काय कशा प्रकारचा आहे? तुमचं जे काही क्वालिफिकेशन झाले ना त्यानुसार आम्ही जॉब वॅकन्सी देतो सर आपल्याला. मी पदवीधर आहे, आडनाव माझं देवधर आहे, नाव गिरीधर आहे, पदवीधर ते आहे. असू दे ना सर, पण तुमचं जे काही शिक्षण झाले ना त्यानुसार आपण जॉब वॅकन्सी करतो सर. ठीक आहे. औरंगाबाद मध्ये. ठीक आहे, पदवीधर आहे म्हणजे माझं शिक्षणच आहे ना ते. चालेल सर, मी तुम्हाला ऑफिसचा ऍड्रेस SMS करून देते. कशा प्रकारचा जॉब करायला लागेल मला? तुम्हाला पदवीधर झालेला आहात तर तुम्हाला कॉल सेंटरला भेटून जाईल. म्हणजे पदवीधराचं काम मिळेल का मला? तुम्ही सर ऑफिसला आल्यानंतर तुम्हाला आम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे पदवीधरांना तुम्ही अर्ध्या तासांनी कॉल करा. अर्ध्या तासांनी कॉल केलात की तुम्हाला मग आपण नाही का देऊ शकत पूर्ण डिटेल? नाही सर, देऊ शकत नाही. माझ्याकडे जेवढी माहिती आपल्याला उपलब्ध आहे तेवढी मी तुम्हाला देते आता सध्या. ठीक आहे सर. मग अपूर्ण डिटेल द्या ना मला, कारण मला यायसाठी प्लॅनिंग करायचं झालं तर मग मी कधी यावं लागेल मला? चालेल सर, तुम्ही 10 वाजता एक कॉल करत आहे ह्याच नंबरवर सर. ठीक आहे. ठीक नाहीये, पण मला एक सांगा, मला जर तिकडे यायचं असेल तर एवढं तुम्ही फोन का ठेवून बोलताय माझ्याशी? हॅलो वहिनी. बाबूराव बाबूराव.